11व्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा विशाखापट्टणममध्ये 5 लाख लोकांसोबत योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही यंदाच्या योग दिनाची थीम. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देहरादूनमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा योगाभ्यास. यावेळी योग ही भारताची अमूल्य देणगी असल्याची राष्ट्रपतींची प्रतिक्रिया. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली योगासनं. दिल्लीमध्ये 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेतला योग कार्यक्रमात सहभाग. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा उधमपूरमध्ये योगाभ्यास. योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये विशेष कार्यक्रम. जागतिक योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत योगाभ्यास. दिल्लीमध्ये एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीमखाली योग दिन साजरा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा राजनैतिक मिशनमधील मान्यवरांसह सहभाग. इंदूरमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंची योगासनं. 11व्या जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यास करत दिल्या जनतेला योग दिनाच्या शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पीयूष गोयल यांचा योगाभ्यास. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुहेमध्ये नैसर्गिक वातावरणात केली योगासनं. योग दिनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात. फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांनी केला योगा. पुण्याच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची गोरखपूरमध्ये योगासनं. 11व्या जागतिक योग दिनानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये योगाभ्यासाचा कार्यक्रम. हरियाणामध्ये योग दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी योगगुरू बाबा रामदेव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनींचा योगाभ्यास. आसाममधील बक्सामध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग घेत योगा. जळगावमध्येही 11व्या जागतिक योग दिनानिमित्त योगासनं. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारेंसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली योगासनं. मालेगावमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला योगा. यावेळी योगाचं महत्त्व सांगत मंत्री भुसे यांनी दिल्या उपस्थितांना शुभेच्छा. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा. गुरु ग्रंथ साहिब हॉलमध्ये योग शिबिराचं आयोजन. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली योगाची प्रात्यक्षिकं. आंतरराष्ट्रीय योग दिन धुळ्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सामूहिक योगाचं आयोजन. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह विद्यार्थ्यांची योगासनं. वर्सोवा किनाऱ्यावर योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. खासदार रवींद्र वायकर, तुषार कपूर, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर सहभागी. दररोज योग करण्याचं वायकरांकडून आवाहन. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये पाण्यामध्ये योग दिन साजरा. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यात योग दिन. सांगलीमध्ये भक्ती योग सादरीकरणातून जागतिक विक्रमाची नोंद. वारकरी परंपरेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये हजारो नागरिकांचा सहभाग. मंत्री जयकुमार गोरेंची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. परभणी जिल्हा क्रीडा संकुलावर जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योग कार्यक्रम. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग दिन साजरा. यावेळी शहरातील नागरिकांसह हजारो विद्यार्थी सहभागी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये योग शिबिरांचं आयोजन. शहरातील जिल्हा क्रीडा संकुलांमध्ये विद्यार्थ्यांची योगासनं. वाशिम शहरातील लाखाळा परिसरामध्ये योग शिक्षक संघाच्या वतीनं आज योग दिन साजरा. यावेळी विविध योगासनं करून शरीर स्वास्थ्याबद्दल महत्त्व पटवून देण्यात आलं. नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये योगाभ्यासाच्या कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास. योगाचार्य संगू गुरुजी यांच्या माध्यमातून शिकवला गेला योगा. भंडाऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये शेकडोंनी घेतला सहभाग. विविध योगासनं करून मिळवली मनःशांती. निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांची योगासनं. जळगावमध्ये आज 11वा जागतिक योग दिवस साजरा. यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा योगाभ्यास. धाराशिवच्या उर्दू शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून योगाभ्यास करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी
नियमित योगाचं महत्त्व पटवून दिलं. नाशिकच्या येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये जागतिक योग दिन साजरा. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारांच्या योगासनांचा अभ्यास. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन वाशिम जिल्हा प्रशासनाद्वारे उत्साहात साजरा. वाटाणे लॉन इथं आयोजित भव्य सामूहिक योग सत्रामध्ये जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शेकडो नागरिकांचा योगा. गडचिरोलीतील पोलीस मुख्यालय, अहेरी उपमुख्यालय तसंच सर्व उपविभागीय कार्यालयामध्ये सामूहिक योग दिन साजरा. या योगा कार्यक्रमामध्ये जवळपास 3000 पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग. वडनगरमध्ये 11वा जागतिक योग दिन साजरा. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा कार्यक्रमामध्ये सहभागी होत योगाभ्यास. जपानमध्ये 11वा जागतिक योग दिन साजरा. जपानच्या पंतप्रधानांच्या पत्नी योशिको इशिबा यांच्या हस्ते उद्घाटन, तर राजदूत सीबी जॉर्ज यांच्याकडून 2000 योगप्रेमींना संबोधन. भारतीय सैन्याकडून भारत आणि परदेशामध्ये जागतिक योग दिन साजरा. यावेळी शारीरिक आणि मानसिक सशक्ततेचा सैनिकांकडून संदेश. अमृतसरमध्ये 11व्या जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. अटारी सीमेवर बीएसएफच्या जवानांकडून योगाभ्यास. लंडनच्या द स्ट्रँड परिसरामध्ये भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्या नेतृत्वामध्ये 11वा जागतिक योग दिन साजरा. यावेळी अनेक लोकांनी सहभाग घेत केला योगाभ्यास. जागतिक योग दिनानिमित्त आयटीबीपीच्या लडाखमध्ये योगाभ्यास. पँगाँग सो तलावाच्या काठावर जवानांची योगासनं. गुरुग्राममधील डीएलएफ सायबर हबमध्ये आयोजित योग सत्रामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा सहभाग. यावेळी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा मलायकाचा चाहत्यांना सल्ला. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. योग्य वेळी कर्जमाफीचाही निर्णय घेऊ, फडणवीसांची माहिती. इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू. दिल्लीमध्ये राम सुतार यांच्या कार्यशाळेमध्ये पुतळ्याचं काम सुरू. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी घेतला स्मारकाच्या कामांचा आढावा. रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे पुन्हा नोकरीवर घेणार. 65 वर्षांच्या आत वय असलेल्या निवृत्तांना संधी. रेल्वे बोर्डाकडून भरती संबंधी नवं परिपत्रक जारी. रेल्वेच्या रिक्त पदांवर नव्यांसोबत अनुभवी कर्मचारीही भरणार. रेल्वे बोर्डाकडून 25,000 कर्मचाऱ्यांची होतीये भरती. पे लेव्हल 1 ते 9 पर्यंतच्या पदांवर निवृत्त कर्मचारी भरणार. राज्यातील अभियांत्रिकी कॅप प्रवेशामध्ये नवे बदल जाहीर. यंदा कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये 4 फेरे असणार. पहिल्या फेरीमध्ये पहिला पर्याय बंधनकारक, तर पुढच्या फेऱ्यांमध्ये अधिक पर्यायांची मुभा असणार. नव्यानं पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं गरजेचं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय. 1 जुलैपासून करण्यात येणार अंमलबजावणी. राज्यात 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ही शेवटची मुदतवाढ असून यानंतर वायुवेग पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतात, हे चिंताजनक. मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वेचा घेतला समाचार. लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची ही सूचना. पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ. पुणेकरांच्या दर्शनासाठी नाना पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम. पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी. निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ. पुण्यामध्ये 2 दिवसांच्या मुक्कामासाठी वारकरी पोहोचले. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी देखील वारकऱ्यांची गर्दी. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वारीत सहभागी. आत्महत्या करू नका, शेतकऱ्यांच्या मुलांचं आवाहन. पुण्याचा मुस्लिम सेवेकरी करतोय वारकऱ्यांची सेवा. हैदराबादमध्ये स्थायिक असलेल्या अब्दुल रजांकडून गेल्या 30 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा. आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये उद्या महासफाई अभियान राबवलं जाणार. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आणि नागरिक हातात झाडू घेऊन स्वच्छतेमध्ये सहभागी होणार. गहिनीनाथ गडाची पालखी 25 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार.
बनवेवाडी घाटातील दरड कोसळली असून झाडझुडपं रस्त्यावर आल्यानं मार्ग खडतर बनला आहे. त्यामुळे पालखी मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना टाकलं. आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवर मुजोरी. आळंदी संस्थानाच्या सेवेकरांकडून चुकीची वागणूक. पुण्याच्या भवानी पेठेमध्ये पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार. निरंजन नाथ यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला. पुण्यामध्ये अनेक पालख्या मुक्कामी असल्यामुळे शनिवारवाडा लाल महाल बघण्यासाठी वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पावसानं विश्रांती घेतल्यामुळे वारकऱ्यांकडून शहरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसमध्ये दिव्यांगांच्या सवलत प्रवासाला ब्रेक. दिव्यांगांसाठी राखीव सीट, मात्र तिकीट मशीनमधून दिव्यांगांचं सवलतीचं तिकीट निघत नसल्यामुळे अडचण. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर तर राधानगरी धरणातील विसर्ग सुरू असल्यामुळे पंचगंगा नदी पातळीमध्ये वाढ. जिल्ह्यातील 20 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली. यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक. 2 दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित. महाडमधील केंबुर्ली मांडले तर सुधागड तालुक्यातील विठ्ठलवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला. पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तुलांगण धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्य अधिकच बहरल्यामुळे नागरिकांची धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी. तळ कोकणातील देवगडमधील न्हावणकोंड धबधबा प्रवाहित. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल. मुसळधार पावसानं धबधबा प्रवाहित.